मर के जी लिए एक पल तो अब हमें जीने दो सारी उम्र हम मर मर के जी लिए एक पल तो अब हमें जीने दो ना 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 सारी उम्र हम मर मर के जी लिए एक पल तो अब हमें जीने दो सारी उम्र हम मर मर के जी लिए एक पल तो अब हमें जीने दो ना 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 once again. Na 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 na. Give me some sunshine, give me some rain, give me another chance to wonder what once again. तब्बल 16 वर्षांनी एकत्र आल्यानंतर प्रत्येकाच्या आठवणी ह्या जाग्या झाल्या आणि प्रत्येकाने केलेला स्ट्रगल किती आणि कसा होता हे आता आपण सर्वजण पाहूयात. नंदू चालू कर. माझं नाव नंदकिशोर मारुती सावंत. मी प्रॉपर मांडव्यातला आहे. 46 फटा. अर्धे चेहरे मला ओळखतात, अर्धे ओळखत नाहीत. का तर 10वी पर्यंतचे मित्र आहेत बऱ्यापैकी. इथं काही 12वी मध्ये जे सायन्सला होते ते आता ऍडिशन झालेत. मी नव्हतो ऍक्च्युअल मध्ये. माझी शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर मी 10वी फेल झालो होतो. सागर निलेश शिंदेच्या समोर माझा नंबर होता. माझ्यामुळे 1% पर्सेंटेज मध्ये सदाशिवनगरचा रिझल्ट खाली केला. कारण माझ्या वेळेस तुकडीचा 94% रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये मी अजून 3 जण फेल झालो होतो. त्याच्यानंतर 10वीला थोडस कॉपी करून पास झालो. 11-12वी केंपोडे सर होते, त्यांनी चांगला मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे 12वी मध्ये टॉप आलो. नंतर पुण्याला गेल्यानंतर मला BCom केलं, MCom केलं, GDCENT केलं. ॲडव्होकेट आहे मी, स्वतः CS आहे. माझ्याकडे 5 डिग्री आहेत. माझं स्वतःचं ऑफिस आहे पुण्यामध्ये आणि सध्या स्टाफ वगैरे कामाला आहे. आणि मी बऱ्यापैकी इन्कम टॅक्स, GST, जे काही गव्हर्नमेंट रिलेटेड लायसन्सिंग आहेत, म्हणजे जो बिझनेस आहे त्या बिझनेसला लागणारे जे काही गव्हर्नमेंट रिलेटेड लायसन्स आहे ते सगळे मी पुरवतो. आणि अजून सांगायची गोष्ट म्हटलं तर माझ्याकडं म्हणजे 700+ IT रिटर्नचे क्लायंट्स आहेत. मी त्यांचा सगळ्याचा जर मंथली डेटा कलेक्ट करतो, रिटर्न करतो. GST वाले 160 क्लायंट्स आहेत. बऱ्यापैकी लोकांचे FSCचे लायसन्स असतात. असे वेगवेगळ्या टाईपमध्ये लायसन्सिंग असतात, ते मी सगळे प्रोव्हाइड करतो. आणि अजून ही की तुम्ही आता सैराट पिक्चर बघितला असेल. सैराट पिक्चर मधले ते सल्या बाळ्या ते माझे क्लायंट आहेत. नंतर तुमचं मन झालं बाजिंदामधले आता बिग बॉस मध्ये होता तो वैभव चव्हाण, तो माझा क्लायंट आहे. मी त्यांचा IT रिटर्न्स भरतो. त्यांचं जे काही ह्याच्याकडून ते हे येतात, कुठल्या प्रोडक्शन हाऊसकडून जे काही पेमेंट येतं त्यांचं टॅक्सेशन किंवा ते सगळं मी मॅनेज करतो. आणि बऱ्यापैकी हा असा आणि 5 वर्ष झाले मी आता ह्या बिझनेसमध्ये आहे. अजून एक मला योगेश खारे हा एकदम आमच्या वेळेस म्हणजे योगेश खारेकडे घेऊन असं एकदम हुशार म्हटलं की आम्हाला असं वाटतं की योगेश खारे म्हणजे खूप. आणि त्याची एक लावणी होती की येलो साडीमध्ये ह्याच्या दरवर्षीचा पिक्स मध्ये डान्स असायचा. शेवटी झाल्यानंतर त्याने काय ते सगळ्यासाठी करावं. आणि हा आता बऱ्यापैकी ओळखतात मला. याच्यामध्ये 1-2-3 ओळखत नसतील. मी यशवंत धडस सदाशिवनगरचाच आहे.
लिहून घेतोय का कोण पुढे मी डिप्लोमा सातारला केला आणि डिग्री पुण्यामध्ये केली फार्मसीमध्ये आणि सध्या मॅनकाइंडमध्ये ॲज अ ABM हे करतोय, वर्किंग करतोय. मॅनकाइंड फार्मा. काय लागलं तर मला सांग. अजून काय तर बोल यशवंता, आठवण सांग शाळे कॉलेजची एखादी. ए ओके, पुढचा थांबा पुढचा क्लायंट चला. पुढं चौथी जरा तर क्लायंट डिक्लेअर केले. चला. बऱ्यापैकी मला सगळे लोक ओळखतेच होतं. मुकुंदला होते मिळत. 11-12 नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे. नंतर मी काही दिवस बाहेर पण काम केलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये. आता सध्या आपल्या इथंच काम करतो. पंढरपूर नगरपालिका, माळशिरस आणि नातेपुते प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करतो. यामध्ये छोटा ऑफिस आहे. म्हणजे घरूनच माझं काम सगळं चालतं. 2-3 पोरं आहेत माझ्या हाताखाली. सगळं सध्या व्यवस्थित. सगळ्यात महत्वाचं राहिलंय 12वी क्रॉप मधनं करून 10वी डिप्लोमा वाघमोडे, गणेश वाघमोडे. हा, माझं नाव गणेश वाघमोडे. मी तामशेवाडीमध्ये राहतो. मी 11-12 शहराला केल्यानंतर B फार्मसी आणि M फार्मसी नाशिकमध्ये केली. त्यानंतर महिला नाशिकला जॉब केला. आता गोव्याला आहे सध्या युनिकेम लॅबोरेटरीमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह या पदावर. कुठं युनिकेम गोवा. अरविंद बोलतो. अरविंद. हा, साहेब अरविंद जाधव. जाधववाडीचा आहे. 11-12वी मी इथे केल्यानंतर कुठं नगरला केल्यानंतर मी BCS MCS पाणीवला केलं आणि नंतर 4 वर्ष टीचिंग मध्ये जॉब केला आणि तो जॉब सोडून परत मी IT मध्ये एंट्री केली आणि आता मी सध्या सायबी सॉफ्टवेअर मध्ये आहे कल्याणी नगर. काय सांगतो वाटत नाही पण आहे ही रियालिटी मान्य करावं लागेल. नाही तू बोल ना. माझं नाव नवनाथ काळे, गाव कनेर. मी 11वी-12वी केल्यानंतर BCS फर्स्ट इयर नातेपुतेला केलं. VMP विद्यालय नातेपुते. साधारण मी बॅचमेंट होतो फर्स्ट इयरला. त्याच्यानंतर 2 वर्ष मी BCSचे पाणीवला केलं. त्याच्यानंतर MCS पण पाणीवलाच केलं आणि पाणीवमध्ये परत ॲज अ लेक्चरर म्हणून जॉब केला 4 वर्ष 2015 पर्यंत. त्याच्यानंतर मी आता पुण्यामध्ये आहे सध्या कॉग्निझंटमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. स्टुडंट कोण आहे ते पण सांग ना. योगेश मी स्टुडंट आहे. तुम्ही काय म्हणायला सर? अरे ऐका भरपूर जण क्लायंट आपले बरेच जण मित्र आहे. बरं ऐका नक्की काय करते थांबा ना विशाल. थांबा विशाल बोलतो. विशाल. हा, विशाल पेडकर. आम्ही फोन शिरसकर. सगळ्यांना माहिती आहे. सदाशिवनगरमध्ये 11वी-12वी. त्याच्यानंतर जे मगदूम कोल्हापूरला इंजिनिअरिंग केलं IT मधून 4 वर्ष आणि नंतर मुंबईमध्ये 4 वर्ष सॉफ्टवेअरमध्येच ॲज अ फ्रेशर जॉईन केलं कॅपजेमिनी आणि नंतर TCS आणि आता सध्या कॉग्निझनमध्ये टेक लीड म्हणून नवनाथसोबत काम करतोय. राहुल. हा,
राहुल कुलकर्णी फोंडशिरस. तर मी 11-12 येत होतो. त्यानंतर कॉलेज माझं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोला इथं झालेलं आहे. विजय बरोबर. त्यानंतर माझी डिग्री प्रोडक्शन मध्ये झाली. त्यानंतर मेकॅनिक फील्ड मध्ये मी जॉब केला. त्यानंतर काही दिवसांनी IT चेंज. IT सध्या मी मुंबईला आहे. कंपनीमध्ये मुंबई, राहायला पुण्यात आहे. लर्निंग मेट. तुझं रे? माझं नाव डॉक्टर प्रवीण गोरे. मी फोंडशिरसचा आहे. मी LRP मेडिकल कॉलेज इस्लामपूरला BMS केलं. त्यानंतर पुण्यामध्ये मी फेलोशिप इन चाइल्ड केअर अँड मॅनेजमेंटमध्ये केली. आता आपलं हॉस्पिटल आहे फोंडशिरसला, साई हॉस्पिटल नावाने. ऑपरेशन लहान मुलांची ट्रीटमेंट सगळं आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये होते. आता गेल्या 3 महिन्यात दुसरं एक हॉस्पिटल सुरू केले. आता चव्हाणवाडी इथं संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत तिकडे दुसरी OPD असते. मॅडम हॉस्पिटलला असतात. बरं. हा, चांगली गोष्ट अशी की प्रवीण आणि फोंडशिरसची प्रत्येक पालखीच्या वेळेस आहे ना स्वतः काहीतरी चॅरिटी रिलेटेड काहीतरी म्हणजे चालवतो. आम्ही प्रत्येक वेळेस यांचे पोस्ट बघतो, म्हणजे खूप चांगलं काम करतात. हे ऐका रे आपले बरेच जण आहेत. माझं नाव सागर शेंडे. मी फोंडशिरसचा आहे. माझं 11वी-12वी नंतरचं एज्युकेशन BCS नातेपुतेला झालं. त्याच्यानंतर मी MCA सिंहगड कॉलेज पुण्याला केलं. त्याच्यानंतर कॉलेज थ्रू प्लेसमेंट होऊन मी झंसारमध्ये सुरुवातीला जॉब चालू केला. 3 वर्ष तिथं जॉब केला. त्याच्यानंतर इन्फोसिसमध्ये 3 वर्ष जॉब केला. नंतर ओरेकल जॉईन केलेली आहे आता, आणि ओरेकलमध्ये सिनियर क्लाउड इंजिनियर म्हणून जॉब करत आहे. 2021 साली माझं लग्न झालं. आता एक लहान मुलगा आहे. वाईफ आम्ही म्हणजे चांगला संसार वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे. अरे लवकर लग्न गणेश चालू कर. लवकर घेणार आहे सगळ्यांना. ते शेखर कंट्रोल करा. गणेश चालू कर. हे थांबा आवरा ना. नाही सगळी लिंक तशी पाहिजे. माझं नाव गणेश कुंभार. मी फोंडशिरसचा आहे. ॲक्च्युली आपलं कॉलेज झाल्यानंतर मी BSc केमिस्ट्रीमधून केलेलं आहे. आणि मी सध्या आता इन्शुरन्स फील्डमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतोय. आणि इन्शुरन्स रिलेटेड काही कोणाला कधीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही एनी टाइम मला फोन करू शकता. पुढचं आहे का ना. फोन करा, मी उचलत नाही, व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवर झालं. सगळ्या इन्शुरन्स मध्ये लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स सगळे इन्शुरन्स. मेनली ऍक्च्युली आमचं कंपनी आहे ती ॲक्युरेट इन्शुरन्स म्हणून आहे, ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट क्लायंट मॅक्सिमम आहेत. म्हणजे रिटेल आम्ही करत नाहीये, पण ठीक आहे रिटेल जरी आली का इन्क्वायरी तरी आपण करतोय. पण सध्या आम्ही कॉर्पोरेट फील्ड मध्ये काम करतोय. काय करे आता सदाशिवनगर नगरी मधले सगळ्यात मोस्ट अवेटेड
योगेश खरे बोलणार आहेत. माझं गाव पहिली मेन म्हणजे गोष्ट माझं नाव योगेश 12 मिनिटं होऊन गेली. माझं नाव योगेश मधुकर खारे. राहणार तसा मी करकमचा, पण पहिल्यापासून इथं सदाशिवनगरला राहिलो होतो, त्यामुळे बरेच जण मला ओळखतात. लहानपणापासून बालवाडीपासून एकत्र आहेत. 12वीच्या शिक्षणानंतर मला ऍडमिशन मिळालं कोल्हापूरला मेकॅनिकल इंजिनियर मध्ये, आणि आता सध्या मी जॉन डेअर कंपनीमध्ये कामाला आहे. एकदम ह्याच्या म्हणण्यासारखं माझा पण सुखी आणि एकदम समाधानी संसार आणि संस्कार प्लस संसार चालू. चला आणि माझा इंस्टाग्राम आयडी मी पाठवीनच, तरी सगळ्यांनी फॉलो करा. तरी एक लाईक मिळत जाईल मला. आणि निलेशला आम्ही सांगून वैतागलो, तरी तो काही लग्न करत नाहीये. भेटलो मेंढ्यातली नाही करत. आणि हा विजय त्यांनी पण स्वतःच्या अंगावर हातावर मेहंदी काढली, पण नक्की त्यांनी कुणावर काढली कुणाची कोणी काढली माहित नाही, पण त्यांनी दुसऱ्या हातावर मेहंदी लवकर काढावी आणि पहिल्यांदा चेतन पालवेचा नाच सोडून द्यावा, तर नाहीतर होणार नाही, कल्याण होईल. पुढचे आपले मित्र आहेत कृष्णकांत निंबाळकर. आम्ही तिघं पण बँचमेट होतो, तिघं असंच बसलो शेजारी. ओके कृष्णा चालू करा. तर नमस्कार मित्रांनो, मी कृष्णात निंबाळकर, कृष्णात बापूराव निंबाळकर. माझे गाव येळीव. आम्ही येळवाचे 3 जण होतो, अमर फडतरे, योगेश निंबाळकर आणि मी एक निंबाळकर, कृष्णात निंबाळकर. तर मी सध्या एका नामवंत कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये बोलू देत नाही कोण. तर मी स्कोडा वॉक्सवॅगन ग्रुप मध्ये पुन्हा एकदा सांगा, पुन्हा एकदा मोठ्याने सांगा. तर मित्रांनो, मी स्कोडा वॉक्सवॅगन ग्रुप मध्ये कंपनीमध्ये HR डिपार्टमेंटला सॉफ्टवेअर मॅनेजर आहे. सॉफ्टवेअर टीमचा R&D डिपार्टमेंट मध्ये. दबाव तयार होतोय. गाड्यांची सॉफ्टवेअर करतो मी. थांबा, लय कंप्लीट व्हायचे अजून. डॅशबोर्ड, एअर बॅग, तुमचे जे इन्फोटेनमेंट सिस्टम हे सॉफ्टवेअर बनतात आमच्याकडे. तुमच्या गाड्यांचे चेतनच्या पण पंच काम केलेलं आहे मी. अशा मी ऑटोमोटिव्ह मध्ये सॉफ्टवेअर बनवतो. तशी कंपनीत मी जॉबला आहे. MIDC कामगार म्हणू शकता तुम्ही. चाकणमध्ये जॉबला आहे. बोल देत. तर MIDC कामगार म्हणून आम्ही चाकणमध्ये सध्या आमची भूमिका बजावत आहे. तर त्याच्या रिलेटेड कोणाला काय चर्चा करायची असेल, विचारायचं असेल तरी त्याच्यामध्ये गायडन्स करू शकतो आम्ही ऑटोमोटिव्ह सेक्टर मध्ये. ते मी ऐकलं तुम्ही ड्रॅगन फ्रूट बद्दल. एक छोटासा शेतकरी पण आहे. थांबा नाही बोल देत पाहिजे. एक शेतकरी पण आहे. त्याच्यामध्ये जरा एक्झॉटिक फ्रुट्स कडे आपण थोडस लक्ष देतोय. तर त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट, आव्होकाडो असे बरेच रिसर्च चालू आहेत. तर सध्या ड्रॅगन फ्रूटनं आपण छोटीशी सुरुवात केलेली आहे. तर आपले बरेच व्हिडिओ मित्र बघतात, त्यांच्यासाठी धन्यवाद. अधूनमधून ग्रुपमध्ये शेअर करतो आपण. जे कोणी बघत नसेल त्यांना पण रिक्वेस्ट करतो की माझे व्हिडिओ बघत जावा. आवडले नाही तर म्यूट करून ठेवत जावा, बघत जावा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ते व्हिडिओ पुढे पाठवत जावा, जेणेकरून माझा पण काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी त्याला तुमचा हातभार लागेल. तुमच्यासोबत माझी ही प्रगती होत राहील. तर तिकडे पगार कमी असल्यामुळे इकडे चालू केले. रेकॉर्ड होतंय बरं का, सगळं लक्षात ठेव. आखी लिंक मी टाकणार आहे, जशी तशी ग्रुपवर युट्यूबला टाकणार आहे. तर मित्रांनो, हा आहे माझा आयुष्यात घडलेला म्हणजे आतापर्यंतचा जो आहे तो जडणघडण झालेला आहे प्रवास. त्याच्यामध्ये बरेच वर्ष मी 10वी पर्यंत, 8वी 7वी पर्यंत पुरंदावडे, नंतर सदाशिवनगर, शेवटच्या बेंचवरची मुलं होतो आम्ही खरं तर.
बरेच मित्र आहेत त्याच्यात. नंतर पुन्हा योगेश खारेच्या जवळ आलो, परेश गरगडे म्हणजे पाठीवरून पुढे येत गेलो टप्प्याटप्प्यानं. 11-12 सदाशिवनगर झालं. परत मी BE इलेक्ट्रॉनिक्स साताऱ्यामधून केलं, M.Tech JNTU युनिव्हर्सिटीमधून हैदराबादमधून केलं. तर माझे बरेच रिसर्च पेपरवरती पण काम चालू आहे सध्या. तर एखादं उदाहरण द्या ना रिसर्च पेपर. बऱ्याच मित्रांच्या भावना बोलू देत जाणार त्यामुळे जास्त वेळ घेत नाही मी. धन्यवाद. बरं पुढचे आमचे मित्र आहेत विजय कापसे. हा नमस्कार, माझं नाव विजय कापसे. सगळे जवळपास ओळखतात मला. अरविंदनं तर चांगली ओळख मस्त दिली. लक्षात राहील एकदम 17 वर्षानंतरची पहिली भेट. तर बेसिकली 12वी कर्मवीर रावसाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगरला झाल्यानंतर मी माझं B.Tech अकोल्याला केलं होतं. राहुल आणि संतोष बरोबर होते. माझं B.Tech अशा फील्डमध्ये झालं आहे पॉलिमर इंजिनिअरिंग. खूप कमी लोकांनी ऐकलं होतं, मी पण पहिल्यांदाच ऐकलं होतं ॲडमिशन घेतलं त्यावेळेस. पण नंतर त्याच फील्डमध्ये मी M.Tech केलं ICT मुंबईमधून. आता मी DSM म्हणून एक डच बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे, तिथं मी रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये ॲज अ मॅनेजर फॉर रिसर्च लॅब म्हणून काम करतो. आणि अचिव्हमेंट म्हटलं ना आयुष्यामध्ये तर 2 आहेत. एक तर R&D मध्ये काम करतोय आणि निलेश तुझ्यासाठी हे माझी क्लासमेट माझी वाईफ आहे. तर तो विचार करू शकतो जॉब वगैरे कुठं करत असतील असं म्हणून बोलायला गेलं. अरे मला पार्टनर बिझनेस स्वामीच आहे. कोणाला काय हे बोल दे रे त्या बिचार. बरं पुढचे आपले मित्र आहेत निहाल शेख. निहाल बोला. हा निहाल बोला. माझं नाव निहाल नजीर शेख. वेळापूरवरून आम्ही ऍडमिशन घेतलं सदाशिवनगर. आम्ही गावातले 3 जण. नाव का घेतलं ते सांगतो. आम्हाला अकलूजला जाऊ दिलं गेलं नाही आणि त्यावेळेस प्रतापराव पाटील आपले मुख्याध्यापक होते. थोडं आमच्या वडिलांचं त्यांचं रिलेशन असल्यामुळं त्यांनी आम्हाला अकलूज न जाता इकडं केलं. त्यातले आम्ही 3, त्यातले 2 जण आता आज ॲब्सेन्स आहेत. मग आता इथं 11वी-12वी केली, स्कोर काय झाला नाही. एवढा अपडाऊन स्कोर डाऊन झाल्यामुळे परत आम्ही नंतर निर्णय घेतला डिप्लोमा करायचा. तर आम्ही 10वीतून नशिबाने 10वीत मिळालेला फर्स्ट क्लास करिअरसाठी परत कामाला आला. 10वीतून परत आम्ही नंतर पाणीव कॉलेजला डिप्लोमा स्टार्ट झाला 2008. फर्स्ट बॅच म्हणून आम्ही आलो. त्यात 11-12वीचा मित्र म्हणजे मुकुंद, तो माझ्यासोबत. बाकी इथलाच ग्रुप जॉईन झाला बऱ्यापैकी. आम्ही डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर आम्ही जॉबला गेलो पुण्याला. तिथली घसमपट्टी पाहिल्यानंतर आणि डिप्लोमावाल्याला फ्युचरमध्ये एवढी व्हॅल्यू नाही आणि काही मित्रांनी डिग्रीला ऍडमिशन घेतलं म्हणून आम्ही ऍडमिशन घेतलं. त्याच्यात डिप्लोमा नंतरही काय होणार माहित नव्हतं आणि डिग्री नंतरही काय होणार. हा इंजिनिअरिंगला सिव्हिल घ्यायचं एवढं नक्की होतं. परत BE पासआउट केली. BE झाल्यानंतर मी प्रोफेशनल पाणीव कॉलेजच केली. कारण की आमचा जो ग्रुप नंतर जो डेव्हलप झालं ते त्या पोरांनी सेम ऍडमिशन घेतलं. आम्ही जॉब सोडला, परत आम्ही कॉलेज जॉईन केलं. आमच्यातून बाहेर गेला हा पुण्याला. डिप्लोमा झाल्यानंतर ह्यांनी पुण्याला ऍडमिशन घेतलं आणि एकाने सोलापूर. बऱ्यापैकी 6 जण होते. 6च्या 6 पाणीव कॉलेजला राहिले. सेम ऍडमिशन. आम्ही कॉलेज दुसरं भरलंही नाही फॉर्म मध्ये, तेच ठेवलं कॉलेज. ते पण सगळ्यात शेवटी मी भरलं ऍडमिशन BE केली का प्रोफेशनल प्रॅक्टिस इथंच करतोय. माझ्या गावीच ऑफिस आहे कन्स्ट्रक्शनचं, कन्सल्टन्सीचं. मी बंगल्याचं प्लॅनिंग, डिझायनिंग आणि विथ मटेरियल कामचं काम करतोय. सध्या माझा भाड्या मित्र पलीकडे कॉम्पिटिटर म्हणून आहे सौरव. सौर्याची कामं मी करतोय, सौर्या माझी कामं करतोय. पण नाही चांगला मित्र आहे. उलट सौरव पुण्यातून जाऊन महागारी येऊन सांगायचं म्हणजे माझ्या फील्ड मध्ये आहे म्हणून नाही, पण मागून येऊन सुद्धा त्यांनी चांगलं स्टेज त्याचं तयार केलं. हो इंटेरियर मध्ये. आणि आता आज असं इंटेरियर राहिलंच नाही, सगळीच कामं करतोय. बिल्डिंग प्लस इंटेरियरची सगळी. जसं पहिल्यांदा मी फक्त बिल्डिंग करत होतो, मी त्याचं काम थोडं शिकलो आणि तो माझं काम शिकलो. आता आम्ही तसं म्हणलं तर मिळूनच काम करतोय. पण सौर्यानं मागून येऊन चांगला वेलकम. त्या क्षेत्रात कमी पडला कोणत्या बरं अशाच पद्धतीनं आता मी कुठं बाहेर गेलो नाही. माझ्याच गावी
माझ्याच घरासमोर माझं ऑफिस आहे कन्स्ट्रक्शनचं. कधीही वेळापूरला आले तर पालखी चौकात ब्रिज पासून राईटला फक्त 50 मीटर अंतरावर मी ऑन द वे आहे. कधी आला चुकून तर फोन करा. नाही मी तिथं असतो, मी कुठेही जातो. याला बंद केलं भेटायचं. चल ठीक आहे. आपले सगळ्यात जवळचे आणि माझे परम मित्र चेतन विठ्ठल पालवे बोलतायत. जरा सर्वांनी आपलं जड काढायला काय होणार नाही. ते नाही टाकलं मी टाकीन कुठे. चेतन पालवे पुरंदावडे, नांदूर पुरंदावडे. 12वी नंतर मी आठवते का काय केलं. 12वी नंतर तिच्या मागे जी काय झालं ते सांगून बारावी नंतर मी कराडला गव्हर्नमेंट कॉलेज कराड चुकून मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चुकूनच भेटलं होतं आणि सिव्हिलला ऍडमिशन भेटलं. त्यावेळेस पण ऍडमिशन भेटलं म्हणजे ते भयामाने मला म्हणतात तू हँडिकॅप मध्ये तुला सिव्हिलच मिळतं फक्त म्हणला, बाकी कशाला मिळू शकत नाही. जायला म्हणलं आता काय करणार. बारामतीला सगळे 20-24 ऑप्शन दिले सिव्हिलच. कम्प्युटर बी नाही, मेकॅनिकल नाही, काय नाही. म्हणला सिव्हिलच मिळते म्हणा तुम्हाला. भयामाने जायला म्हणलं मग टाक सिव्हिल. त्यामुळे सिव्हिल मध्ये गेलो आणि मी इथं गेलो कराडला. कराड जायच्या आधी तिथं भयामाला डिप्लोमा घेतलं तिथं, म्हणजे विनामाला डिप्लोमाला कराड मध्ये आणि सागर देशमध्ये गावात डिप्लोमाला ते होतं की ते फार्मसी होतं. आमचं जो कॅम्पस एक होतं एवढा कॉन्टॅक्ट नव्हता. आता तिथं म्हटलं विनामाने आहे देशमाने आहे म्हणलं जावं म्हणलं चला. सगळेजण गेलो. पहिल्याच वर्षी बऱ्यापैकी सवय चांगल्या लागल्या. पहिल्या सेमिस्टरला 5 पैकी 5 बॅग राहिले. 10 विषय दिले, त्याचे 2 निघाले, 8 बॅग राहिले. आता म्हणजे काय खरं नाही. घरी आलो, निकाल बिकाल लागल्यावर हे सगळं नाना काय घरी आलं. घरी सांगितलं असं असं झालंय. फादर जरा बोललं, त्यांनी परिचार केलं, जरा हे सर्किट आहे काय तर करून घेईल. मग त्यांनी आपला डायरेक्ट गोटा होता, गाया बिया वाढवल्या मस्त. मी तर कधी काम बी करत होतो घरी, पण काय तेव्हा कामाला काय विषय नव्हता. नुसता हिंडावर असायचं आणि पण ती वर्षभर तेवढं काय केलं त्यांनी. सारखं ती गोरांच बघायला लागायचं. मला काय जमायचं नाही. ती कुठे वाईटावर म्हणलं आपलं निघा म्हणलं कडे मागाने. मग आपल्या कसं हातापाया पडून परत गेलो कराडला. तिथे गेल्यानंतर मग तिथनं पुढे काय माझा बॅग बिग राहिला नाही, काय नाही विषय. डिग्री क्लिअर झाली तिथनं. जोडीदार बदलले ना त्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी झालं. आणि मग 12वी झालं, 12वी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग 12वी मला एवढं येत नाही. टायमिंग झाली. अरे सगळेच इंटरेस्टेड आहेत तुझ्या लाईफ मध्ये, सगळेच इंटरेस्ट घेतात. थोडे दिवस जॉब केला मुंबईला. त्याच्याकडेच होतो मी क्लायंट. नाही तिथं मला ऍडमिशन चांगल्या कॉलेजला असल्यामुळे तिथं माझं कॅम्पस सिलेक्शन पण चालू होतं. ही बाजू चुकून चालतं, काय विषय नव्हता. हा बघा काय येत नव्हतं. त्यानंतर आमच्या आपल्या शासनाची एक एक्झाम देऊन इरिगेशनला लागलो. सेक्शनल इंजिनिअरिंग म्हणून लागलो.
प्रमोशन झाले सध्या कुठं कार्यरत आहे? सध्या मी निरादेवगर प्रकल्प उजवा कालवा अजून एक एक्स्ट्रा मारायचा त्या ठिकाणी कार्यरत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये निरादेवगर पुनर्वसनाची जी म्हणजे लोकांचं पुनर्वसन करत असते. जवळपास 1000 कुटुंबाचं माझ्याकडून पुनर्वसन झालं. आपल्या फलटण तालुक्यात जी आपली विडणी आहे किंवा वरती तरडगाव हिंगणगाव त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच वर्षापर्यंत प्रलंबित होतं ती. त्यावेळेस जवळपास 1000 कुटुंबाचं त्या 13 गावाच्या त्यांचं पुनर्वसन केलं. माझं एक असतंय, आपण जरी ह्या शासनामध्ये असतो मी रुपये घेतला पण नाही म्हणजे आपण शेतकरी असल्यामुळे आणि आता सध्या निरादेवगर प्रकल्पाचा 3000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. त्याचं पाणी आपल्या माळशेज तालुक्याला पाणी भेटणार आहे. आपल्या माळशेज तालुक्यामधले जे आता सध्याच्या गावाला पाणी नाहीये, रेड भाम इस्लामपूर शिंगुर्णी बचेरी परत पाणी जाणार आहे पिलीव पर्यंत. तेवढं बघ बरं काम सुरू झालंय. सकाळी फोन करत नाही आपल्या रेड्यामध्ये सुद्धा 3 ते 4 वर्षामध्ये पाणी येईल निरादेवगरचं. आम्ही लवकर प्रयत्न करतो. एवढं बोलून आपले मित्र योगेश निंबाळकर आपल्याला काय सांगतायत त्यांच्या बाबी. हा नमस्कार, योगेश संजय निंबाळकर, राहणार येळीव. प्रथमतः आम्ही आयोजक ऋषी यांचा आभार मानतो की त्यांनी आपलं 17 ते 16 म्हणजे सगळ्याच्या सपोर्टनी तर झालंय. आपण आभार प्रदर्शन शेवटी ठेवायचे. म्हणजे भगवंत मंगल कार्यालय येथे सर्वांचं एकदम गेट टुगेदर घेतलं. मी प्रथमतः सर्वांचा आभार मानतो. 12वी पर्यंत मी सदाशिवनगर कर्मवीर बाबासाहेब पाटील सदाशिवनगर मध्येच होतो. 12वी नंतर मी विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती येथे BSc कम्प्युटर सायन्स केलं, म्हणजे BCS केलं. सुरुवातीला मला इंजिनिअरिंगमध्येच काम म्हणजे इंजिनियरच व्हायचं होतं, पण आपल्याला ग्रुप सुटला नसल्यामुळं ऍडमिशन काही मिळालं ग्रुप सुटला नाही म्हणून मग BSc कम्प्युटरला ऍडमिशन घेतलं. BSc कम्प्युटर झाल्यानंतर ऑटोमॅशन इंजिनियर म्हणून मी एका शुगर इंडस्ट्रीमध्ये जॉब करत होतो. त्यानंतर आमचे मित्र म्हणजे सर नवनाथ काळे सर यांच्या थ्रू आम्ही MSc कम्प्युटरला ऍडमिशन घेतलं पानवी येथे. MSc कम्प्युटर केल्यानंतर इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये जॉब असाच चालू होता, पण प्रमोशनसाठी ते म्हणजे इंजिनिअरिंग फील्ड म्हणजे कोर फील्ड इंजिनिअरिंग वगैरे पाहिजे, त्यासाठी मग डिप्लोमा इलेक्ट्रिकल केला. डिप्लोमा इलेक्ट्रिक केल्यानंतर ऑटोमेशन इंजिनियर म्हणून जॉब करत होतो. त्यानंतर ते म्हणले की प्रमोशनसाठी अजून तुमची डिग्री कोर फील्डमध्ये पाहिजे. त्यानंतर BTech ENTC केलं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन केल्यानंतर ऑटोमेशन मॅनेजर म्हणून मी आता शुगर इंडस्ट्रीमध्ये जॉब करतोय. पडळ आहे, खटावमान शुगर पडळ म्हणून आहे कारखाना भेटायच्या तिथं ऑटोमेशन मॅनेजर म्हणून जॉब करतो. बरं ऐका रे, आपले पुढचे मित्र आहेत मयूर आंबुडकर. हा मयूर पटपट पटपट लय कम्प्लीट व्हायचं बाकीचे मयूर बोल बोल बोल. माझं नाव मयूर आंबुडकर. माझं नाव मयूर आंबुडकर. आम्ही ऑलवेज असंच असणार, निवांत आयुष्यात सगळे काही सुखी संसार, आयुष्यात सगळं पहिल्यापासून सुख. घरात वडील मेडिकल, चुलते डॉक्टर, मामा डॉक्टर, सगळी फॅमिली टोटल रिलॅक्स. त्यामुळं आयुष्यात कधी असं टेन्शन नाही की कुठल्या ह्याच्या मागं जायचंय, ह्याचं लोड आहे किंवा अभ्यास करायला लागतंय.
कधीच लक्ष देणे भानगड नाही. त्यामुळे मला आयुष्यात आता पहिल्यांदाच वाटतं की बाबा एवढं यांनी कष्ट केलंय, मी लगा काहीच केलं नाही. काहीच केलं नाही, फक्त आनंद घ्यायचं काम केलं आयुष्यात, काहीच नाही. आजपर्यंत रेकॉर्ड आहे, कारण कधी माहितच नाही. वडिलांनी दहावीत असताना वडिलांनी विचारलं काय करणार आहे. मी म्हणलं बाहेर जायचं शिकायला. म्हणले बाहेर कुठं जायचं. म्हणलं परदेशात जाणार आहे. म्हणले मग बस घरीच. एक पोरगा बाहेर आहे, आम्ही कुणाच्या जीवावर जगू. मग आपलं मेडिकलला बसलो, 12वी झाली. एवढे चांगले मित्र भेटले, सगळेजण भेटले, एकदम बरं वाटलं. आणि त्यानंतर इतक्या दिवसांनी अशी भेट होती, ही माझ्यासाठी भरपूर चांगली गोष्ट आहे. मी आत्ता काउंटरला उभा होतो, विनायक जमदाडेचा फोन आला, सोमनाथचा फोन आला की बाबांनो आज गेट टुगेदर आहे. म्हणलं मी 5 मिनिटात येतो, तुम्ही चला. माझं फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की प्रत्येक वर्षी ठेवा, आणि हळूहळू जसं जसं माणसं वाढतील, जसं जसं नियोजन होईल तसं विथ फॅमिली पण येईल आपण. आणि त्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगल्या आहेत. या गोष्टी आहेत ना, ह्या आयुष्यभर राहणाऱ्या आहेत. बरोबरच कुणीही असो, तुम्ही असो, मी असो, हे आपण सगळं हे जे करतोय आता हे सगळ्यात चांगलं आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह थिंग्स आहेत सगळ्या लाईफ मधल्या, ह्याच्याबरोबर चालत राहा. संध्याकाळी बसता येईल, काय अडचण नाही. ऐका आपले पुढचे मित्र आहेत सुनील भुजबळ. मी सुनील भुजबळ. हे बोल दे ना त्याला, बोलू देत नाही. 11-12ला सदाशिवनगरला होतो. त्याच्यानंतर बऱ्यापैकी फोन शर्यतचे सगळे आम्ही सोबत होतो. त्याच्यानंतर सीईटी क्लासला आम्ही लातूर पॅटर्न अकलूजला होतो. विशाल पेडकर, चेतन पालेचा किस्सा म्हणजे सीईटीच्या क्लासला कमी, श्रीरामलाच जास्त आहे. आणि त्याचं म्हणणं की ते पुढच्या रोजचं तिकीट बुक अजून लय जण राहिलेत रे. झोपणार आहे ते कंट्रोल करू काय झोपतील. बोल पटपट. तुम्ही काय करा, ह्या सेपरेट ह्याच्या कुणाला जगू देणार काय ना काय गोळ काढणार. हे बोल दे रे. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं BNTC मध्ये. मी बीडला होतो 4 वर्ष. त्याच्यानंतर पुण्याला मी सगळे सोबतच गेलो. त्याच्यानंतर मी कोर फील्डमध्ये जॉब केला, 1-1.5 वर्ष जॉब केला, म्हणजे मेकॅनिकल असं आहे, फार्मा कंपनी वगैरे असं. आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट जॉब सोडून गव्हर्नमेंट जॉबसाठी गव्हर्नमेंट प्रिपरेशन केली 3 वर्ष. त्याच्यानंतर 3 वर्ष म्हणजे इंटरव्ह्यू, मेन्स, प्री असं चालू होता खेळ. बरेच मध्ये पास नापास असं चालू झालं. मग 3 वर्षांनी ते सोडलं, SAPचा क्लास केला आणि आता सिनियर SAP डेव्हलपर म्हणून जॉब करतोय T सिस्टम मध्ये बालेवाडी हाय स्ट्रीटला. चेतन बद्दल एखादी आठवण सांगा. चेतन अशी आहे की चेतनचा मला वाटतं मी अकलूजला चाललो होतो आणि चेतनला फोन केला की अरे पिक्चरला जायचंय, तू येतो का म्हणून मी त्याला फोन केला. आणि असा किस्सा झाला की त्याच्या वडिलांनी विचारला, फोन उचलला आणि मी म्हणलं कुठे आहे, तर मी म्हणलं घरीच आहे. आणि चेतन मला दिसला होता रोडने जाताना, मग मी शिवी दिली एवढ्या म्हणलं चेतनचे वडील होते, मी चेतनच्या वडील. मी पॉज टाकतो. बरेच किस्से आहेत. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि अध्यक्ष सुद्धा ऋषिकेश. थोडक्यात सांगायला गेलं तर याच ही चेहरे ही आनंद बघण्यासाठीच एवढा हा अट्टहास केलेला.
तर माझं नाव ऋषिकेश जाधव, आम्ही सगळे फोंडशिरसकर. 11वी-12वीची सुरुवात आम्ही बरोबरच झाली. तर एक किस्सा असा सांगतो की 11वी-12वीच्या ॲडमिशनला मी ॲडमिशनला आलो नाही. 10वीला बरे मार्क्स पडले. माझे वडील शेतकरी, दुसरी नापास म्हणलं तर चालते. ते आले, त्यांचे 1-2 शिक्षक इथं ओळखीची होती. कशाला ॲडमिशन, आबा म्हणते कशाला ॲडमिशन घ्यायचं पोराला, तर घ्या तुम्हाला जे चांगलं वाटतं ते घ्या. मग इथं बनपटी सर म्हणून एक होते, ते म्हणले कॉम्प्युटर सायन्स आता सध्या ट्रेंडिंग आहे, त्याला ॲडमिशन घ्या. तोपर्यंत आमची गँग थोडे डिप्लोमालाही ट्राय करत होती की कोण 10वी नंतर डिप्लोमाला. पण आता माझं ॲडमिशन झालंय की बाबा दादाचं ॲडमिशन झालंय की पटपट आमची सगळी गँग म्हणजे एक जॉईन झाली. म्हणजे आता पण आम्ही सगळे ग्रुपने बरोबर सगळीकडे असतो. आणि त्यानंतर 11वी-12वी झाल्यावर आम्ही जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं तसं आम्ही लातूर पॅटर्नला गेलो. तिथं आमचं सगळ्यांचं कल्याण झालं. कल्याण म्हणजे सीईटीला 70, 65, कुठं 59, 58. पालवे साहेब आमच्याकडे होते. 2 दिवसात आम्हाला 90वर आहे. त्यामुळे हे सगळं कल्याण झाल्यावर 11वी-12वीची ऍडमिशन प्रोसेसर चालू झाली. बरेच जण मुलं मग काय झालं मिळेल तिकडं, हा भुजबळ बीडला, राहुल अकोला असं. पण माझी काही मनात इच्छा झाली नाही. मी 1 वर्ष ड्रॉप केलं, सीईटी परत प्रिपेअर केलं, तरी काय लय कल्याण झालं नाही. म्हणजे ते आपलं मनाच्या समाधानासाठी आपलं रिपीट केली. परत माळेगाव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, बारामती मेकॅनिकल. बघा आता किस्सा, 11वी-12वी कॉम्प्युटर सायन्स, पण कोण म्हणते मेकॅनिकलला स्कोप आहे म्हणून परत मेकॅनिकल घेतलं. 4 वर्ष झाल्यावर आता मेकॅनिकल इंजिनियर केलंय. मग आता 4 वर्ष झाल्यावर घरची, आता मयूरनं सांगितलं त्याच्या पूर्ण अपोजिट आमची परिस्थिती. आमचं इंजिनिअरिंग झालं की आमच्या खांद्यावर बाबा घरात काहीतरी आलं पाहिजे. मग त्यावेळेला जॉबची अवस्था अशी होती की 7-8 हजार पेमेंट मेकॅनिकल असं सुरू होतं. मग आम्ही टीचिंग फील्ड जॉईन केलं. 6 वर्ष सचिन जाधव सर आणि आम्ही एकाच इन्स्टिट्यूटमध्ये काही वर्ष काम केलं. मग ते झाल्यानंतर कोरोनाच्या काळात मी आता राहुलने सांगितलं तसं सॉफ्टवेअरमध्ये स्विच केलं. आता व्यवस्थित ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतो. कृष्णा, विशाल, आम्ही बरेच जण वाकड हिंजवडी एरियात सगळे आम्ही जवळच राहतोय. तर आता एकदम व्यवस्थित आहे. तर म्हणजे हेच म्हणणं होतं की मयूरचं पण आता मत आलं, हेच प्रयत्न हाच होता छोटासा. त्यामुळे या वेळेला जास्त आग्रह कोणाला केला नाही. जेवढे जमतील 10 जमो 15 जमो या, पुढच्या वेळेपासून ह्याच्यापेक्षा आपण ग्रँड मोठं आयोजन करायचा प्रयत्न करू. ऐका रे, पुढचे मित्र आहेत ऋषिकेश ठोंबरे. तर माझं नाव ऋषिकेश ठोंबरे. 10वी पर्यंत आम्ही जवळपास 10-12 जणांचा ग्रुप होता. मित्रांची सवय होती, ग्रुपची सवय होती. परत सदाशिवनगरला ऍडमिशन घेतलं. सदाशिवनगरला पण तसंच मित्रांनी ऍडमिशन घेतलं, मग सर्वांनी इकडंच ऍडमिशन घेतलं. असं काय नव्हतं की बाबा इकडं याला जायचं त्याला जायचं, असं काय नव्हतं. ग्रुपमध्ये ऍडमिशन घेतलं म्हणून घेतलं. परत 11वी-12वी झाली. मग आता परत इंजिनिअरिंगला जायचं होतं. इंजिनिअरिंगला काय असं हे नव्हतं की बाबा मला इंजिनियर व्हायचंच म्हणून. परिस्थिती हालाकीची होती. तर त्याच्यामुळे काय एवढं काय माहित नव्हतं, कोण बॅकग्राऊंडमध्ये नव्हतं इंजिनिअरिंग क्षेत्रातलं, फॅमिलीमधलं. मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि इंजिनिअरिंग मधला किस्सा बोलते ना. मग मित्रांची सवय एवढी झाली होती आपली. आता इकडंच पहिल्यांदा फर्स्ट टाइम राहिलो होतो सदाशिवनगरला 2 वर्ष फॅमिली शिवाय, म्हणजे आई वडील नव्हते, कोण नव्हते. सवय झाली होती त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं. मग इंजिनिअरिंगला जेव्हा गेलो त्यावेळेचा किस्सा असा की फर्स्ट इयरला 5 सब्जेक्ट म्हणजे फर्स्ट सेमिस्टरमध्ये 5 पैकी 3च सब्जेक्ट, 2च सब्जेक्ट निघाले आणि 3 राहिले. मग HODनी बोलून घेतले, पॅरेंट्स मीटिंग, पॅरेंटला बोलवून घेतलं. मग त्यांनी एकदम साध्या भाषेत त्यांना सांगितलं तुम्ही कुठले आहेत म्हणले. ते काय करता, ते म्हणे शेतकरी आहे. मग परिस्थिती एकदम बिकट आहे असं तसं वडिलांनी सांगितलं. मग त्यांनी म्हटलं तुमच्या भाषेत सांगतो, तुम्ही शेतकरी आहेत, शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो. प्रत्येक 6 महिन्याला आमच्या इकडं 5-5 पोती वाहून न्यावं लागतात. पहिल्या 5 पैकी त्यांनी 2 नेलेत, 3 राहिलेत. आता पुढच्या 5 पैकी 5 आहेच आहेत. पहिल्या 6 महिन्यात त्यांनी 2 नेलेत आणि पुढच्या 6 महिन्यात त्याला 8 पोती न्यायचे. कसं नेतील, तुम्ही नेताल का? ते म्हणले नाही नेऊ शकत. तुमचा मुलगा काम इथं इंजिनिअरिंग होईल का, तुम्हाला वाटतं का? ते माझ्याकडे असे बघायला लागले. असा किस्सा झाला. मग एकदम गिल्टी फील झालं. ठीक आहे. मग आता म्हणजे परिस्थिती एकदम वाईट होती आणि त्या परिस्थितीत आलो. फक्त सवय होती की मित्रांबरोबर राहायचं
आणि त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीने राहिलो इथं 11-12 जसं गेलो तसे मित्र विसरल्यापासून मग काय कुठं मन लागत नव्हतं आणि ते फर्स्ट इयर तसं गेल्यापासून मग ते एकदा बॅड फिलिंग झालं की बाबा आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता काय मित्र जरी नसले तरी आपणच आपल्या आयुष्याला टर्निंग पॉईंट द्यायचं असेल, आपली परिस्थिती बदलायची असेल तर आपणच काहीतरी केलं पाहिजे. मग परत त्याचा हट्टासाने जिद्दीने परत अभ्यास केला आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मग इन्फोसिसमध्ये जॉब लागला. इन्फोसिसमध्ये 4 वर्ष काम केल्यानंतर आता LNT मध्ये गेली 7 वर्ष झालं काम करतोय. आता LNT मध्ये टीम लीड म्हणून काम करतोय. पुढचे मित्र आहेत निलेश शिंदे. चालू करू का? बरं, माझे नाव निलेश शिंदे. मी 1ली ते 12वी पर्यंत सदाशिवनगर इथेच कंप्लीट केली आणि बरेच जण 12वी नंतर 11वी नंतर मला जॉईन झाले, जसे की पुणशिरस गँग. पण त्याच्यापूर्वी योगेश किंवा बाकीचे जे मेंबर होते ते 1ली ते 12वी पर्यंत माझ्यासोबत आहे. बालवाडीपासून म्हटलं तरी चालेल. तर मग मी पण काय 12वी नंतर CET दिली. AIEEEचा टॉपर होतो, कोणाला माहित नसेल तर. पण ज्यावेळेस मला पंढरपूरला ऍडमिशन भेटलं त्यावेळेस मराठ्यांना माहिती तुम्हाला की सगळी फी भरावी लागते. माझ्याकडे फी भरायला नव्हती. सो मग मी पुन्हा ड्रॉप घेतला. ऋषिकेश आणि मी दोघांनी पुन्हा CET दिली. मग नंतर पुन्हा CET दिल्यानंतर पुणे इथे म्हणजे पुण्याच्या जवळच एक कापरोळ म्हणून गाव आहे, तिथं राजगड ज्ञानपीठमध्ये मी इंजिनिअरिंग केलं. नंतर एक इंटर्नशिप करत करत मग नंतर मी जॉब शोधला आणि नंतर मी पुन्हा MBAला जॉब करत करतच MBA केलं IT मध्ये. आता KPIT हिंजवडी फेज 3 येथे सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करतो. आणि बाकीचं बघायला गेलं तर बाकी लाईफ सॉर्टेड आहे. ग्रुप म्हणून मी आहे सध्या अजून तरी. डिसेंबरमध्ये बहुतेक मी लग्न करतो. डिसेंबरमध्ये 2024 मध्ये आणि मी जानेवारीमध्ये US ला जातोय मी फॉर नेक्स्ट 70 मंथ्स. ऑटोमोटिव्ह डोमेन आहे माझं. आणि होंडा मी ट्रॅम्प मोटरसायकलवरती काम करतो, BMW मोटरसायकलवरती काम करतो, नंतर TVS वरती काम केलेलं आहे. आणि नंतर आता सुझुकी ज्या कार्स आणि 2 व्हीलर्स आहेत ना, जिथे जिथे सॉफ्टवेअर दिसतं त्याच्यावरती थोडंफार काम केलेलं आहे मी या 4-5 कंपन्यांमध्ये. बरं ऐका रे, पुढचे आपले मित्र आहेत सौरभ शेगर आणि सोमनाथ मस्के. सौरभ बोल. नमस्कार, मी सौरभ शेगर. बऱ्यापैकी मला सगळेजण ओळखत असतील. तेवढ्या प्रमाणात आम्ही थोडेफार का होईना पण प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर जेव्हा सदाशिवनगर या शाळेत ऍडमिशन घेतलं कॉलेजला, सॉरी सीताप सर यांच्यामुळं मी इथं आलो. आणि कॉलेजला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस मला कॉलेजचं नाव माहित नव्हतं. 4 दिवसानंतर मी आलो दाखला द्यायला, तर सीताप सर मला म्हणले की वर्गात बस. अहो म्हणलं माझ्याकडे ड्रेसच नाही शाळेचा. मग म्हणले ठीक आहे 2 दिवसानंतर मी ड्रेस आणायला गेलो. ड्रेस ज्यावेळेस घेतला त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की शाळेचं नाव काय, कारण त्या बेल्टवरती नाव आहे शाळेचं. तर मला शाळेचं नावच माहित नव्हतं. मी म्हणलं आला ही समावीची संस्था आहे, समावीचा बेल्ट द्या. समावीचा बेल्ट दिला, बेल्ट घेऊन आलो. बेंचून मला इथे बेल्ट लावायला द्या ना. त्याच्यामुळं विदाऊट बेल्ट लावता इनशर्ट करून मी एकटाच अख्ख्या शाळेमध्ये मी एकटाच गणवेशमध्ये होतो. त्यावेळेस सगळे कलरफुल कपड्यामध्ये त्यांना सुट्टी दिली होती. नाही आठवडाभर सुट्टी दिली होती गणवेश घालून. मी एकटाच गणवेश घालून होतो. कॉलेज पूर्ण झालं. त्याच्यानंतर 12वी झाली ना परत. त्याच्यानंतर काय बोलायचं नाही कोणाच्या भेटीगाठी झाल्या लागल्या झोप लागली. किस्से असे भरपूर आहेत. परत नंतरच्या ओके 1-2 मिनिटं फक्त 1-2 मिनिटं. तिथून परत मग सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे वडगावला तिथं ऍडमिशन घेतलं. तिथं शिक्षण पूर्ण झालं रडत खडत. आणि आज एक स्वतःचा व्यवसाय आहे. इंटेरियर प्लस सिव्हिल प्लस आर्किटेक्चर ह्या 3 फील्डमध्ये आपण काम करतोय. एक चांगला सेटअप आहे आपला.
आणि चांगले स्किल आपलं काम आहे. आणि उर्वरित काय आयुष्यामध्ये जे काही भागीदार आहेत ते सोमनाथ मस्के ते अजूनही आमच्या जोडीला आहेत. त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या सोबत बसून शेअर केल्या त्या गोष्टी. पुढचं बोलतील सोमनाथ आता बरं आहे का, आज नाव सांगायची आवश्यकता आहे. असं व्हायला नको होतं खरं तर, सगळ्यांनीच आपली आपली नावं सांगायला, पण गरजेचं होतं. कारण का आपण आज 17 वर्षानंतर भेटतोय आणि खरंच मी बऱ्याच जणांची नावं पण विसरलो होतो. म्हणजे खरं सांगतोय, मी बरेच ह्याला त्याला असे डवचून काढली. काय करायचं आता, इलाज नव्हता. पण ह्या गोष्टी नंतर व्हायला नको आहेत. म्हणजे आपण पुढच्या वर्षी एकत्र येईल, असं कंटिन्यू एकत्र राहील. त्यावेळेस नंतर आपल्याला नावं कोणाची विचारायची किंवा इथं इंट्रोडक्शन देताना नाव सांगायची पण आपल्याला गरज पडणार नाही. तर आता तसंच आपलं कॉलेज 12वी झाल्यानंतर मी BSc केलं. BSc केमिस्ट्री झालं माझं. त्याच्यानंतर मी MSc ला पुण्यात ऍडमिशन घेतलं अभिदय नामदार कॉलेजला. BSc कुठे केली? अरे गुरुकुळे सरांचा आशीर्वाद. BSc कुठे केली? BSc नातेपुत्याला VMP कॉलेजला केली. त्याच्यानंतर MSc ला पुण्यामध्ये ऍडमिशन घेतलं अभिदय नामदार कॉलेजला. MSc चं फर्स्ट इयर कसं बसं केलं. सेकंड इयरला ते आहे का कोणी ते MSc काय असे सब्जेक्ट होते CH 150 250 ते काय मला सुटना झाले, लय त्रास द्यायला लागले अचानक. असं करत MSc पण केलं कंटिन्यू मी. तरी एक माझा सब्जेक्ट राहिला आणि मला BScच्या ह्याच्यावरती तिथं जॉब दिला होता सरांनी. प्लेसमेंट नव्हतं कॉलेजला, पण जे गरजू आहेत आम्ही गरजू म्हणून गेलो होतो तिथं. लक्षात घ्या, त्यावेळेस आम्ही गरजू म्हणून गेलो होतो. तर त्यांनी जॉब लावला. जॉबला पगार होता आम्हाला 12,000 रुपये. कटिंग घेऊन यायचं 9,500-10,000 रुपये यायचं. कशालाच पुण्यात पुरत नव्हतं. असं करत काढले आम्ही. 1-2 वर्ष तिथले गेले आणि डायरेक्ट 12ला हे झाल्यानंतर एक सब्जेक्ट राहिला होता. जॉबमध्ये पुढं काय न जास्त करता 2013ला आम्ही ॲग्री कधी केली? नाही आपण नाही केली ॲग्री. आपण नाही केली. काय नाही, आता काय डोक्यामध्ये लोड जायला लागला. म्हणलं ह्यात आपल्याला काय लय जमणार नाही. आपल्याकडं आमच्या जन्माला मला वडिलांनी एकच सांगितलं होतं, तुझ्या जन्माला बोरीची झाडं लावली ती. अजूनही बाग आहे आपल्याकडे बोराची, उमरान बोरं. आपण फर्स्ट क्लासमध्ये उमरान बोरं सगळ्या मार्केटवर 1 नंबर मार्केटला अख्ख्या तालुक्यात फक्त आपली बोर चालू असतात. आता बाग आपली संपत येते. कुठल्याही मार्केटला जावा, कराडला जावा, बारामतीला जावा, अकलूजला जावा, मार्केटमध्ये ब्रँड फक्त आपला चालतो बोराचा. सगळ्या व्हरायटी आहेत बोराच्या आपल्याकडे. आणि बाकीची बोरं 10 रुपये 5 रुपये किलो विकतात. आपण गणपतीमध्ये बोरं 80 रुपये 100 रुपये किलो विकतो. म्हणजे मार्केटमध्ये आपण पहिल्यापासून काय केलं नाही. घरची परिस्थिती सगळी शेतीच्या रिलेटेड होती, बागांच्या. आपण त्याच बागा आहेत, त्याच फक्त पुढे डेव्हलप करतोय. आणि तुमच्यासारखंच सगळ्यांना भेटून आनंद झाला. माझंही आपलं हिथं जगत हसत खेळत वर्षाला मला 10-12 लाख रुपये शेतीतून मिळून जातात. ह्यामध्ये मी खुश आहे. आणि एक चांगला जीवनाचा प्रवास असावा म्हणून श्री श्री रविशंकर यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणून एक संस्था आहे. त्याचं एक माहेश्वरमध्ये आश्रम काढलेला आहे. खूप मस्त आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्स, नॉलेज, जी अशी काय संसारामध्ये दुःख आलेले असतात, कोण डिप्रेशन मध्ये गेलेला असतं, बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत. किती अडचणी असू द्या, ऐका किती अडचणी असू द्या, तुमचा तुमचा कसलाही वीक पॉइंट असू द्या, तुम्ही एक 7 दिवस आमच्याकडे ट्रेनिंगला या. तुम्हाला हसत खेळत बाहेर पाडणार. आणि म्हणजे कसं आहे, सुरुवातीला तुम्ही असं शिर्डीगत जरी आला ना तर तुम्हाला वाघागत बाहेर काढणार, एवढी गॅरंटी आमची. फक्त जीवनात दुःखी राहू नका, हसत खेळत आनंदी राहा. ही लाईफ परत नाही आणि एकदम जबरदस्त आहे. तुम्ही म्हणजे ज्यावेळेस याचाल, कधी तुम्हाला योग आला भविष्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोणताही कोर्स करायचा तरी कोर्स करा. एकदम जबरदस्त अनुभव आहे. खुश राहाल, मस्त राहा. आणि हे जीवन आहे. आपण सगळे असेच एकत्र भेटत राहू. आज सगळ्यांना भेटल्यानंतर खरंच खूप आनंद झाला. आयोगाच्या जेवढे आयोजक आहेत सगळ्यांनी, ग्रुपवर मी प्रतिक्रिया काय दिली नव्हती. त्याचं कारण एकच होतं की सुरुवातीलाच त्यांनी व्हेज नॉनव्हेज काढलं. त्यात नॉनव्हेजला 10 होते वोट आलेले आणि व्हेजवाला कोणीच नव्हता. म्हणलं आपल्या पार्टीत आता कोण राहिलेलंच नाही. पण हळूहळू सगळे आपण एकत्र आलो. सगळ्यांना भेटून आनंद झाला. मयूर सांगतो तसं मी काय जास्त कुठलं शैक्षणिक ह्याच्यात काय जास्त कोणती अचिव्हमेंट केली नाही. फक्त MSc पर्यंत गेलो. पण एक सांगायचंय, आपण जर ग्रुप करून सगळे एकत्र राहिलो, तुम्ही जे काय तुमचे अनुभव आहेत लक्षात घ्या. म्हणजे माझ्यासहित सगळ्यांनाच ह्या अडचणी होत्या की 10वी-12वी नंतर करायचं काय, कुठला मार्ग घ्यायचा काय. किमान ह्या अडचणी आपल्याला समजलं, आपण त्या स्टेजपर्यंत गेलो.
तसंच अजून आपल्या आसपासला आपल्या घरातले आपल्या जवळचे काय जी मुलं असतील मुले असतील किंवा आपल्या घरातली काही लोक असतील ह्यांना आपलं मार्गदर्शन एक नंबर उपयोगी पडेल. कारण का आपला ग्रुप असा बनवू बऱ्यापैकी सगळेजण आपली चांगल्या पोस्टला आहे. आपण हा आपला ग्रुप एवढा जबरदस्त बनवू की असं जर आपण वरचीवर एकत्र भेटत राहिलो एकमेकांना कोणत्या ना कोणत्या मार्गातून सहकार्य करत राहिलो तर 10 वर्षानंतर आपल्या ग्रुपचं कुठेतरी नाव असेल. हे बघा लक्षात घ्या जीवनात येऊन आपण काय केलं हे महत्वाचं नाही. संसारासाठी सगळे पाळणार आहे पैसे मिळवणार आहेत. आज आपली बॅच एवढी पैसे मिळते कदाचित अजून कोणाचे गेट टुगेदर होत असेल त्यांच्या बॅचमध्ये काय अधिकारी असतात. आता आमच्या आश्रममध्ये बरेच लोक येतात अशी बघतो मी अधिकारी त्यांच्या बॅचेस पैशाच्या ह्यानी सगळी मोठे आहेत. लक्षात घ्या आपण मिळवतो त्याच्यापेक्षा कोणी नाही कोणी जास्त पैसे मिळवतं पण पैसे मिळवत आपण समाजामध्ये काय प्रतिष्ठा निर्माण करतोय किंवा समाजाच्या उपयोग किती येतोय. मला चेतनचा अभिमान वाटला की त्यांनी सहज सांगितलं की शेतकऱ्याकडून पैसे घेत नाही. अभिमानाची गोष्ट आहे. पोस्टला असल्यानंतर पाहतोय किती लोक पैसे घेतात. बाकीचा विषय सोडून द्या म्हणजे चेष्टा झाली इथपर्यंत ठीक आहे. हा आणि आता माझं असं म्हणायचं चेतन ह्या शब्दावरतीच ठाम राहावं. कारण कसं आहे शेवटी आहे का चेतन पण एक आहे का चेतन पण हा एक मनुष्य आहे त्याची पण भावना आहे. भावना बदलू शकते काय होऊ शकतं. आता हळूच बोलून गेला पुढच्या वेळेस मी कोणाकडून घेणार सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या हा आनंद आहे ना आपल्याला वाढवायचा आहे. आनंद कधी वाढतो लक्षात घ्या मीन चेतन एकत्र भेटून आनंद नाही वाढणार. आपण सगळे भेटल्यानंतर वाढणार आहे. अजून आपल्याला राहिलेले पार्टिसिपेट ह्याच्याही पुढे जाऊन आपली लिस्ट काढा त्यामध्ये कोणी असू दे आपल्या काही ताई असतील त्यांनाही गोळा करू त्याच्याशिवाय आनंद वाढणार हे लक्षात घ्या. तो आनंद वाढवावा लागेल. हे बघा आपलं लक्षात घ्या निलेश सोडता आपल्या सगळ्यांची लग्न झालेत. आता राहिलाय का अजून ह्या दोघांचं कॉमन आहे. ऐका ह्या दोघं कॉमन आहेत. ह्या दोघांसाठी सोडून आपण सगळे संसारामध्ये इतके व्यस्त आहे आपल्याला बाहेरचा विचार करायला वेळच नाही आणि करूही नाही. जर विचार केला तर अडचणीत याचा अजून आधीच पहिल्या अडचणीत आलाय म्हणून इथपर्यंत आलाय. अजून जास्त अडचणीत जाऊ नका. फक्त हा मार्ग धरा आणि कोणत्या तरी एका मार्गाने पुढे जाऊया. मला आनंद वाटला आपण सगळे एकत्र आलो एकत्र बोललो एका मार्गाने चला पुढचे आपले मित्र आहेत श्रीरंग. माझं नाव श्रीरंग चव्हाण. 11वी 12वी तुमच्या सगळ्या सोबतच इथं सदाशिवनगरला झालं. त्यानंतर BSc ला ऍडमिशन घेतलं. BSc ला फर्स्ट इयरलाच गेल्यानंतर मला फिजिक्सचा विषय अवघड जात होता. मग पहिल्याच वर्षी माझा फिजिक्स बॅकलॉगला राहिला. मग ते थोडं घासमपट्टी करून फिजिक्स कसा तरी सोडवला. त्यानंतर सेकंड इयर झालं. थर्ड इयरला BSc केमिस्ट्री केलं. BSc केमिस्ट्री झाल्यानंतर मी लातूर येथे स्पर्धा परीक्षेसाठी 2 वर्ष ट्राय केलं पण त्याच्यामध्ये काही यश आलं नाही. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळं थोडं गणित आणि इंग्लिश परफेक्ट झालं. मग त्याच्यावरती जिथं मी 8वी ते 10वी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या तिथंच 11वी 12वी चालू झालं होतं. मग तिथून मला ऑफर आली लॅब असिस्टंट म्हणून जॉब करतो का. मग ठीक आहे मी ते ॲक्सेप्ट केले आणि तिथं लॅब असिस्टंट म्हणून जॉईन झालो. जरी तिथं मी लॅब असिस्टंट असलो तरी पूर्ण मी 8वी ते 10वीपर्यंत गणित विज्ञान आणि इंग्लिशचं ग्रामर शिकवत होतो. त्याचबरोबर ऑफिसचे जे बाकीचे काम होते ते पण करत होतो. त्यानंतर तिथं 2017 पर्यंत मी होतो. तिथं कॉलेजवरती जॉब करत असतानाच मी विनायकच्या मित्र माझा एक इंटास फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मॅनेजर होता. विनायकने सांगितलं अशी वॅकन्सी आहे ट्राय करून बघ. कारण कॉलेजवरती मला फक्त 2000 मानधन भेटत होतं परमनंट नसल्यामुळं. मग ठीक आहे म्हणलं ट्राय करू. आयुष्यातला पहिलाच इंटरव्ह्यू दिला. अहमदाबादला गेलो. बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता बाकीचे पण आहेत. मग इंटरव्ह्यू दिला सिलेक्शन झालं. मग विनायक सजेस्ट केला पहिल्यापासूनच त्याचा सपोर्ट होता. बेंचवरती एकाच बसवत होतो आम्ही. कारण मला 11वी 10वी नंतर करायचं काय माहीत नव्हतं. विनायक सायन्सला चाललाय म्हणून मी पण आलेलो सायन्सला. अशा पद्धतीनं शिक्षण झालं. इंटरेस्ट मग इंटरव्ह्यू दिल्यानंतर जॉईन केले ॲज अ MR म्हणून मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. 2017 पासून ते लास्ट 2 महिन्यापर्यंत मी MR होतो सोलापूरमध्ये. त्यानंतर 2 महिन्यापूर्वी माझं प्रमोशन झालं पुणे येतं ॲज अ एरिया बिझनेस मॅनेजर. आता मी पुणे प्लस सोलापूर. तसंच 2019मध्ये लग्न झालं. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. सुखाचा संसार चालू आहे. आजचे आपले मित्र आहेत विनायक जमदाडे.
नमस्कार सगळ्यांना. माझं गाव माळशिरस. 11-12वीसाठी सगळ्यांना हा बोल रे, बोल ना. बरं, हा 12वी झाल्यानंतर घरच्यांचं म्हणणं होतं की डीएड करावं, कारण की त्यावेळेस डीएडला चांगला स्कोप होता. पण मार्क चांगली बऱ्यापैकी पडल्यामुळं मग म्हटलं की फार्मसी पण चांगला ऑप्शन आहे. त्याच्यामुळं फॉर्म भरला आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड इथे बी फार्मसीसाठी मला गव्हर्नमेंट सीट मिळालं. तिथे 4 वर्ष बी फार्मसी केलं. बी फार्मसी करताना कळलं की एम फार्मसी असतं, त्यासाठी GPATची एक्झाम असते, त्याची तयारी केली. त्यानंतर नायपर इन्स्टिट्यूट असतं जे आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, त्याची पण प्रिपरेशन केली आणि थोडंसं हार्डवर्क आणि मला वाटतं लक ह्याच्या सहाय्याने मला त्या ठिकाणी पण ॲडमिशन मिळाली. मी आसाम गुवाहाटी येथे एम फार्मसी केली आणि तिथे कॅम्पसच्या थ्रू मला पहिला जॉब मुंबईला मिळाला कॅपिटा इंडियामध्ये फार्मास्युटिकलमध्ये. HEOR म्हणजे हेल्थ इकॉनॉमिक्स अँड आउटकम्स रिसर्च असं डिपार्टमेंटचं नाव आहे जिथे मी काम करतो. त्यानंतर मुंबईला मी 1.5 वर्ष केलं. त्यानंतर दिल्लीला गेलो, दिल्लीमध्ये 4 वर्ष केलं आणि आता मागचे 4.5 वर्ष झालं मी बँगलोरमध्ये Eli Lilly या US बेस्ड फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब करतो आहे. सध्या माझं डायबिटीस ह्या थेरपेटिक एरियामध्ये सेकंडरी रिसर्च सुरू आहे. रिसेंटली आमच्या कंपनीने 1-2 ब्लॉकबस्टर मॉलिक्युल्स टाईप 2 डायबिटीससाठी लॉन्च केलेत, झेपबाउंड आणि टिझापिटाईड, जे की वन्स वीकली डोस आहे. खूप मोठी गोष्ट आहे ही. ज्या कोणाच्या घरी डायबिटीसचे पेशंट असतील त्यांना माहीत झालं की इन्सुलिन घ्यावं लागतं किंवा बाकीचे मेडिसिन दिवसातून 2 वेळेस घ्यावं लागतात. तर ह्याचा डोस फक्त वन्स वीक आहे आणि इट्स अ रिअल बिग डील. आणि आवडतं मला काम करायला. कुठेतरी असं वाटतं की जे पेशंट्स आहेत, जे टाईप 2 डायबिटीस आहे, ओबेसिटी आहे, तर त्यांना कुठेतरी मदत होते माझ्या थ्रू असं मला वाटतं. आता मी ऑन्कॉलॉजीमध्ये शिफ्ट झालेलो आहे. तर अशा प्रकारचा माझा शैक्षणिक प्रवास आणि ठरलेला आहे. आणि विशेष कौतुक ऋषिकेश आणि सचिन यांचं त्यांनी आयोजन केल्याबद्दल. आणि खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून आणि असंच करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेक्स्ट इयरपासून सगळ्यांनी दुसऱ्या कोणीतरी पुढाकार घेऊन नियोजन केलं पाहिजे आणि आपण तसं करत राहू, भेटत राहू आणि आपला ग्रुप खूप मोठा करूया आणि असं काहीतरी करूया जेणेकरून आपल्या ग्रुपचं नाव होईल आणि जमलंच तर लोककल्याणासाठी पण आपण काहीतरी करत जाऊया. हा, पुढचे आपले मित्र आहेत मारुती राऊत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मारुती राऊत, तामशिलवाडी येथे राहतो. आता सध्या खारघर येथे तर 11वी-12वी झाल्यानंतर पुढे काय करायचं हे मोठा क्वेश्चन मार्क होता की काय त्याच्या पुढे पण काय माहिती नव्हतं असं. त्यामध्येच आपल्याला सातारा डिप्लोमा कॉलेजचे फार्मसीचे एक सेमिनार झालेलं की त्याच्यामध्ये फार्मसीबद्दल एक इंट्रोडक्शन झालं की फार्मसी एक आहे फील्ड अशी. त्याच्यानंतर पण डिप्लोमा केल्यानंतर बी फार्मसी वगैरे करावं लागेल डिग्रीला वगैरे. ती म्हणजे 5-6 वर्षाचा असा कालावधी लागतो असं तिथून म्हणजे प्रायमरी इन्फॉर्मेशन भेटलेली. त्या बेसिसवर मग CET दिली. तर CETमध्ये काय स्कोअर चांगला आला नाही तरी पण मग समजा त्यावेळेस जर नाही ॲडमिशन स्कोअर नाही चांगला आला हा बोल, हे थांबा रे बोल. मग त्या मनात भीती की भेटेल ना भेटेल ऍडमिशन ह्याला डिग्रीला, त्यासाठी मग BSc पण ऍडमिशन घेऊन ठेवलेलं नातेवाईकाला, VMPला त्याच्याबरोबर आपलं सोमनाथ सुरेश बरोबर 1 महिनाभर गेलो. त्याच्यानंतर मग कॅप राऊंड सक्सेसफुली झाल्यानंतर राजाराम बापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगाव सांगली डिस्ट्रिक्टमध्ये तिथे मग बी फार्मसी केली. त्याच्यानंतर एम फार्मसीला तात्यासाहेब कोरे वारणानगरला ॲडमिशन घेऊन एम फार्मसी कंप्लीट केल्यानंतर फार्मामध्ये कसं फील्ड छोटा आहे परंतु आणि जॉब लागणं पण एक डोक्यावरती हात म्हणतात ना रेफरन्स, ते रेफरन्स काय आपल्याजवळ नसायचं. मग सिनियर थ्रूच एक ॲप्रेंटिस म्हणून जॉब केला तिकडे 1-1.5 वर्ष केला. तिथंच कन्फर्मेशन झालं मग आणि प्रोडक्शनमध्ये जॉब होता पहिला तो ओखाड फार्मास्युटिकलमध्ये. दमनमध्ये जॉब केला तिकडे 2 वर्ष केल्यानंतर मग अजंता फार्मामध्ये रिसर्च सेंटरला म्हणजे फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट जिकडे फॉर्म्युला वगैरे टॅबलेट कॅप्सूलचं जे ना मेडिसिनचा फॉर्म्युला डेव्हलप करतात तिकडे मग रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये आलो. आणि सध्या आता मी जवळपास 7-7.5 वर्ष झाले रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे. सध्या सिनियर रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करतो आणि सध्या अँटी कॅन्सर ड्रग्सवरती म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सध्या चालू जे ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले त्याप्रमाणे मी आणि दादा म्हणजे हा माझा पुतण्या आहे. जे पुतण्या म्हणजे ते माझ्यापासून म्हणजे बालवाडीपासून
ते म्हणजे आपली डिग्री होण्यापर्यंत आम्ही दोघांनी सोबतच काय असेल ती एक वर्ग म्हणजे एक बँच अशा प्रकारे राहिलो. आणि मग औरंगाबादमध्ये आम्ही BSc ॲग्री बायोटेकला ऍडमिशन घेऊन तिथं 4 वर्षाची डिग्री कंप्लीट केली. पण जरी डिग्री ॲग्रिकल्चर मधली असेल तरी काही कारणास्तव मला त्या डिग्रीला थोडं बाजूला ठेवून मला बँकिंग सेक्टरमध्ये जावं लागलं. आणि मग लगेच 2013 मध्ये मी बँकिंग सेक्टरमध्ये जॉईन झालो. सुरुवातीला ICICI मध्ये पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सांगोला ह्या ठिकाणी 2.5 वर्ष केले. त्याच्यानंतर म्हणजे असे इंटरव्ह्यू देऊन अकलूजमध्येच RBL बँकेला मी जॉईन झालो 2015 मध्ये. आणि त्याच्यानंतर आता 9 वर्ष झाले मी RBL मध्येच आहे. आता सध्या मी हेड ऑफिसला मुंबईमध्ये काम करतो. आणि गेल्या वर्षीपासून मग स्वतःची एक काहीतरी म्हणून स्वतःची पतसंस्था पण चालू केली करमाळ्यामध्ये, जी की आता 2.5 कोटीच्या आसपास पोहोचलेली आहे डिपॉझिटसाठी. स्वतःचीच चालू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एकच मोटिव्ह ठेवलाय की जे आपले कोण जवळचे असतील त्यांना म्हणजे बऱ्यापैकी आणि आणि मेन म्हणजे हे त्याला बोल रे, बोल थांबा. अरे बोल दे बिचारा, बोल द्या. 2-3 राहिले. त्याच्यातून एकच प्रयत्न ठेवलाय की बाबा सगळ्यांना डिपॉझिट वरती सगळ्यात जास्त इंटरेस्ट रेट आपल्या महाराष्ट्रामध्ये देण्यासाठी आम्ही ट्राय करतोय. जे माझ्यासोबत आहेत लोक म्हणजे जे माझ्यासोबत RBL मध्ये काम करणारेच 5 जण आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्टर मध्ये लोकेशन आम्ही हेड ऑफिसला करमाळाच ठेवताना दुसरी शाखा एक अनलिगलीच मानायचं, कारण आम्हाला लिगली लगेच चालू करता येत नाही. फक्त BC टाईप मध्ये आम्ही अकलूजला एक शाखा आपल्या क्रीडा संकुलच्या समोर चालू केलेली आहे. काय नाव आहे? लोकधन महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणून नाव आहे तिचं. तिथं चालू केलेली आहे. ती BC टाईप मध्ये ती दाखवली. ती काय रजिस्टर म्हणून नाही दाखवली. मेन आपलं करमाळमधूनच सर्व चालतं. सेमच नाही. सेम नेमच ना, त्याच्यामध्येच होतं. मग आपण आता सध्या तरी डिपॉझिट वरती 12% इंटरेस्ट रेट देतो सेव्हिंगसाठी. आणि लोनला पण आपण बऱ्यापैकी लाखाला 12,000 वर्षाला व्याज येईल ह्याप्रमाणेच देतो. जिथं की आम्हाला काही जास्त स्वार्थ नाही की लोकांचे पैसे जास्त द्यायचे जास्त, ह्या हिशोबाने काम चालू केलेलं आहे सध्या तरी. एवढं जातं. पुढचे मित्र आहेत सुरेश. बोला सांगू द्या इंट्रोडक्शन. बोला पटापट बोला. दाखवत नव्हता दाखवायला सुरतण्यासाठी लय खास माणूस होता आमचा. अभ्यास हुशार व्यक्तिमत्व होतं. काय झालं काय माहिती. अरे ती तरी बरं आहे, पण ह्या फोंडशिरसच्या जेव्हा सगळी जण अभ्यास करत बसलेली असायची आणि एक जण झोपलेला असायचा, ऋषिकेश ठोंबरे. मी म्हणत ही अभ्यास कधी करते, रात्री उठून अभ्यासक म्हणजे तेव्हापासून आता नाईट शिफ्टच करते. बोल 2 राहिलेत, नंतर पुन्हा माझ्या करू. नमस्कार, मी डॉक्टर सुरेश शेंडगे. आपल्या इथून 11वी-12वी केल्यानंतर मी मुंबईमध्ये पशुवैद्यकीय डिग्री घेतली, म्हणजे आपला जनावरांचा डॉक्टर. आणि 2015 ते 2022 पर्यंत मी खाजगी नोकरी केली. आणि 2022 पासून मी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून मसवडीत रुजू झालोय. माझी इच्छा आहे आपल्या भागात यावं, आपली पण 1-2 शेरड मेंढर असतील. नाही पण एक मी काय म्हणतो, जसा बैल माच करतो तसा एखादा एक माणूस आहे तिला माच करतोय काय म्हणायचं. त्याला कंप्लीट कर. थांबा बोल दादा बोल बस. हा बोल. पुढचे मित्र आपले अजित का. अजिनाथ वाघमोडे, फोंडशिरसचा आहे मी. तर 2006 ते 8 मध्ये 11वी-12वी कंप्लीट केल्यानंतर जसं माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे
एका मागे एक जातो त्याप्रमाणे लातूर एका मागे एक पण पहिला आलता कोण लातूर पॅटर्न क्लासला आम्ही ऍडमिशन घेतलं, क्लासेस सुद्धा केले, परंतु असं की एकालाही आम्हाला त्या क्लासचा म्हणजे काय त्याचं हे केलं नाही. ज्या डिग्रीला आम्ही ऍडमिशन घेतलं त्या ठिकाणी सीईटी लागत नव्हते. बीएससी ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी औरंगाबाद इथे मी ऍडमिशन घेतलं. जसं संजय आणि आम्ही सोबत होतो. त्यानंतर डिग्री संपल्यानंतर MSc साठी एंट्रन्स क्रॅक केल्यानंतर मी गव्हर्नमेंट कॉलेज लातूर या ठिकाणी MSc ॲग्री केले, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर 2014ला मी नांदेड येथे कृषी महाविद्यालय या ठिकाणी संतोषच्या सहाय्याने जॉईन झालो. संतोष आधी तिथं होता, त्याच्या सहाय्याने जॉईन झालो. सध्या आता मी त्या कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक प्लस HOD ॲग्रिकल्चर बॉटनी या डिपार्टमेंटमध्ये 10 वर्षापासून सध्या कार्यरत आहे. धन्यवाद. नमस्कार. पुढचे आपले मित्र आहेत जयंत. हा बोल. 11-12वी माझी सदाशिवनगर येथे झाले. त्यामध्ये माझे सगळ्यात महत्वाचे मित्र म्हणजे मयूर आंबोडकर, सोमनाथ मस्के आणि कुठे गेले दुसरे हे होते मयूर आंबोडकर आणि सोमनाथ मुळे 11वी-12वी भरपूर मार खाल्ला. ते थोडे हसले होते त्यामुळे नक्कल सन्मान केली होती. हा असं करणार ना, आता ते हसले हे दोघं तिघे आणि माझं तोंड वर निघले तेवढ्यात त्यांना वाटलं मी हसलो. भरपूर मार खाल्ला. नंतर 12वी नंतर मी BSc ॲग्रीला लोकमूळ कृषी महाविद्यालय सोलापूर येथे ऍडमिशन घेतले. हे आमचे संतोष मित्र तिथे होते. हा, त्यांच्या सहवासात आम्ही 4 वर्षे काढले. त्यांनी काही गोष्टीसाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यांना शेवटी 4 वर्षात भेटले काय पाहिजे तेवढे. त्यांना जे काय पाहिजे होते त्यांना जे काय पाहिजे होते 4 वर्षामध्ये ते भेटले. त्यांचं सांगतील ना तेच, ते बाकी गोष्ट सांगू शकत नाही. जे काय पाहिजे त्यांना भेटले. तो नंतर मग BSc ॲग्री झाल्यानंतर मी कंपनी जॉईन केली. पहिल्यांदा PI इंडस्ट्रीमध्ये MD म्हणून काम केले, जवळजवळ तिथं 1.5 वर्ष केले. नंतर सिंजेंटामध्ये SO मधून काम केले, तिथं 4 वर्ष केले. परत नंतर ॲग्रो प्रायव्हेट हे आपली वॉटर सॉल्युबलची कंपनी आहे. सगळं मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये येतं ते, त्यामध्ये काम केले SO म्हणून फर्टिलायझरमध्ये. परत वाटायला लागले आपले थोडेसे काहीतरी पाहिजे म्हणून कंपनी सोडली. थोडासा बिझनेस बारका टाकला कृषी केंद्र म्हणून. आता सध्या तिथं करतोय आणि गुड फार्मिंग म्हणून शेती करू. ओके. खाली आपले पुढचे मित्र आहेत संतोष वाघमोडे. पुढचे मित्र आहेत संतोष. हा चुकून ते वाघमोडे गेले. हा बोल ना. नमस्कार, मी संतोष दाहिंजे. मी 11वी-12वीला इथं ऍडमिशन सुरुवातीला घेतलं. म्हणजे आपले मित्र आज आले नाही ते महादेव वाघमोडे, त्यांच्यामुळे मी इथं होतो. महादेव बोल बच्चन होते एकदम आहेत अजून पण. एक मयूर सण माझा एक किस्सा सांगतो. 11वी-12वीचा आपले जाधव सर होते आणि ते पट्ट्याचं हे नाही, तट्ट्याचे ते रूम होते आणि त्याच्यात आपली एक्झाम चालू होती. मयूरला मी काहीतरी विचारत होतो आणि मयूरनं पाठीमागं बघितलं म्हणून दोघाला उठवलं, दोघाला कानाखाली मारलं. कारण काय म्हणजे आमची चूक म्हणजे कारण काहीच नव्हतं, फक्त विचारत होतो असं मार्ग.
अरे म्हणजे मी 11वीचा पहिलाच पेपर होता मयूर आहे ना आपला 11वीचा पहिलाच पेपर. नंतर म्हणजे माझी लाईफ अशी म्हणजे काय म्हणतात आपली लाईफ झिगझॅग टाईप आहे. म्हणजे कधी चढ कधी उतार असं आहे ना लाईफ मध्ये झिगझॅग झालेला आहे. म्हणजे मी 11वी-12वी केल्यानंतर मी BSc ॲग्रीला ऍडमिशन घेतलं वडाळा इथं. नंतर MSc ॲग्री माझी लातूरमधून झाली सॉईल सायन्स आणि केमिस्ट्रीमध्ये. नंतर मी 4 वर्ष टीचिंग केली लेक्चरशिप आणि नंतर मी सकाळ न्यूजपेपरमध्ये पण होतो काही दिवस. नंतर नंतर मी गव्हर्नमेंटची RCF कंपनी होती त्यामध्ये पण सिलेक्शन झालं पण त्याच्यावर स्टे आलेला आहे. त्यामुळं तो तिथला एक चान्स गेलेला आहे गव्हर्नमेंट. आता मी सध्या इफको मध्ये आहे. इफको ही कोऑपरेटिव्ह कंपनी आहे. इफको हा कुरकुम मध्ये म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिस करते. आपलं जे 10-26 युरिया DAP वगैरे जे शेतीला मटेरियल लागतं त्याच्यामध्ये मी आता सध्या मायस्टस मध्येच आहे. जर युरिया वगैरे कोणाला काय लागत असेल तर संपर्क करा. म्हणजे दुकानदाराला संपर्क करा. मी किरकोळ आम्ही डायरेक्ट होलसेलवर घेऊन धन्यवाद. आणि जे आयोजन केलं त्याबद्दल 4 असं काय नाही. 4 वर्षात काय जयंतला मिळालं नसेल ते मला मिळालं. काय सांगितलं आता शेवटचे मित्र आहेत. हा सचिन बोल. चुकून ये जा. माझं नाव सचिन परेश राहिलाय आपल्या बरोबर 12वी झाल्यानंतर मी पुण्यात गेलो. काही कारणास्तव मी पुढे काही एज्युकेशन माझं कम्प्लीट झालं नाहीये. त्यानंतर मी मार्केटिंग मध्ये जवळजवळ 10 वर्ष काम केलं आणि त्यानंतर आता माझा एक बिझनेस आहे कॅफे टाकलेला आहे हिंजवडीमध्ये राहतो. हा स्टार्ट. माझं नाव सचिन जाधव. बऱ्यापैकी मला बरेच जण ओळखते. ठीक आहे. ॲक्च्युली हा जो आपला प्रोग्राम होता जस्ट एक दिवस मला फक्त ऋषीचा कॉल आला होता की आपला असं प्लॅनिंग आहे की आपण 3 तारखेला एक छोटासा गेट टुगेदरचा प्रोग्राम करूयात का. ठीक आहे. ऋषीला ओके म्हटलं होतं आपण बघूयात. नंतर सेम डे त्याने मेसेज पुटअप केला. मॅक्झिमम 25 to 30 लोकांचे रिस्पॉन्सही आले होते. मग तिथून जस्ट आम्ही तयारी केली. त्याच्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम रात्री असा झाला होता जो काय आजचा आपला कुक होता बनवणारा तो आज सकाळी गावी जाणार होता. ते मला रात्री त्यांनी 10 वाजता सांगितलं. बट मी त्याला म्हटलं तू काही कर. एक तर म्हटलं आम्ही 17 वर्षातून भेटतोय मला आजचा प्रोग्राम व्यवस्थित करून दे. तुला कुठं जायचं नंतर तिथे जा. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तोपर्यंत आज सकाळी ज्या 2 लेडीज आपल्याकडे भाकरी करायला होत्या त्याच्यामध्ये आपण रात्री दुसऱ्या सांगितल्या होत्या त्या म्हटल्या की नाही आम्ही गावाला गेलोय. सेम थिंग मग त्याही त्यांनी ऍडजस्ट करून दिल्या. अशा प्रकारे आपला हा जो आजचा गेट टुगेदरचा प्रोग्राम होता एक मेन असा मोठंही होतं की मी ऋषीलाही बोललो होतो. आय थिंक महादेव वाघमोडेलाही बोललो होतो की जसं आपल्या ह्यांनी सांगितलं कोणी सांगितलं सागरही बोलला आणि आपला काय नाव होतं विनायकही बोलला. जे काय आपला जो हा काही ग्रुप आहे तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला समाजासाठी काय करता येतं तो सोमनाथही बोलला. ठीक आहे. ह्या वर्षी नाही पण आपण इथून पुढे ज्यावेळेस आपण नेक्स्ट इयरला ज्यावेळेस भेटू त्यावेळेस एक फुलाची पाकळी समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. त्या हेतूने आपल्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करून तसं काही करता येत असेल तर आपल्या सगळ्याच्या विचाराने आपण ते करूया. नक्की दरवर्षी काहीतरी थोडंफार नक्की करून इथे एखादं काय म्हणतात त्याला छोट्या मुलांचा आश्रम असेल काय असेल राईट अशा ठिकाणी आपण जाऊन काहीतरी डोनेट करू शकतो. ठीक आहे. आणि दुसरं एक असं की आता ह्यावेळेस आपण किती 35 ते 36 जण आहोत. नेक्स्ट इयरला मॅक्झिमम क्वांटिटी 100 ते 100 आणि त्याच्या नेक्स्ट इयरला मग आपण नेक्स्ट इयरला विथ फॅमिलीचं प्लॅनिंग करू. नेक्स्ट इयरला गेला शेगर त्याच्या म्हणण्यानुसार ठीक आहे. आज मी एक माझं भाग्य समजतो की आपलं 2008 साली आपण पासआउट झालो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाची गाठ भेट नाही. आय थिंक मला वाटतं मी कोणाला भेटलो होतो एक वेळेस फक्त चव्हाणला.
आपण भेटलो तर मेडिकल मध्ये कोरोनामध्ये असं कसं नाही म्हणत? गावाकडे भेटलं नाही. बाहेर 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 थायलंडला सेम माझं तुमच्यासारखंच होतं. मलाही काही माहित नव्हतं पुढं काय करायचंय ते. बट माझी एक मेंटॅलिटी होती की काही जरी केलं तर आपण स्वतःचा बिझनेस करायचा. मला घरच्यांचाही माझ्या जॉबसाठी मला पहिल्यापासून अपोज होता. बट मलाच मस्ती होती. मी 10 वर्ष पुण्यामध्ये घातले. त्याच्यामध्ये 3 वर्ष लेक्चरशिप केली. आय थिंक 1 वर्षी माझी आणि ऋषीची अचानक भेट झाली. एकाच इन्स्टिट्यूटला आम्ही दोघं काम करत होतो. कोविड नंतर मी स्विच केलं. मी एका कंपनीमध्ये नंतर 1 वर्ष जॉब केला. नंतर सगळं लेफ्ट करून आता मी माझं स्वतःचं भगवंत मंगल कार्यालय ह्या नावाने फर्म आहे आपलं. मी स्वतः ओनर आहे आणि तेच मी आत्ताच्या कंडिशनला हँडल करतो. तुम्ही सगळे आलात इथे हेच आमच्या भगवंत मंगल कार्यालयाचं खूप मोठं भाग्य समजायचं की तुमच्या सगळ्याचे आपल्या याच्यामधले बरेच जण इथं कार्यालयामध्ये येऊन गेले. त्यांना माहित ऐकून घ्या. महत्वाचं म्हणजे ज्यावेळी काम चालू झालं त्यावेळी मंगल कार्यालय डिझाईन करण्यासाठी कोणती माहिती आम्ही चर्चा करून गेलो. तुमचं काम बांधकाम झालं होतं फाउंडेशन 2018 मध्ये. फाउंडेशन ऐका झाला तर परेशला बोलायचं. परेशला पण मग करून ठेवले त्याला जवळ घ्या ना कॅमेरा जवळ. हा बोला परेश बोल ना. हा बोल. मी परेश गरगडे 11वी-12वी तुमचा बॅचमेट. 12वी नंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं रत्नागिरीला आणि 2012 ते 2016 मी युपीएससीच्या प्रिपरेशन साठी दिल्लीला होतो. तिथं मी मेन्स वगैरे दिली होती पण नंतर काय ह्याच्यामुळे मी ते स्किप केलं वेट वगैरे वाढल्यामुळं आणि मी 2022 ला PSI झालोय. तर ट्रेनिंग नंतर माझी पोस्टिंग मुंबईला आहे. आता मी वर्सोवा पोलीस स्टेशनला आहे अंधेरी वेस्टला जुहू शेजारी आणि वर्सोवा पोलीस स्टेशन तर्फे आता माझी हायकोर्ट मध्ये आहे. निहाल म्हणते आलोच वर्सोवाला. माझी ड्युटी ही आता हायकोर्टला आहे. मी वर्सोवा पोलीस स्टेशन तर्फे लायसनिंग ऑफिसर आहे. माझी ड्युटी आहे की वर्सोवा पोलीस स्टेशन मध्ये जे सेशन कमिटी गुन्हे आहेत 376 असेल रेप, पोस्को, अप मर्डर, फुल मर्डर आणि सिटी तर यामध्ये त्यांना जेल झालेली आहे आणि बेल ऍप्लिकेशनसाठी अप्लाय करतात. तर मी पोलीस स्टेशन तर्फे रिप्रेझेंट करतो हायकोर्ट मध्ये त्यांना बेल मिळवून आहे म्हणून ही सध्याला माझी ड्युटी आहे. आता कोर्ट बंद असल्यामुळे मग मी सलमान खानच्या घरी प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून रोज का रोज असतो का सलमान खानच्या घरी? मन लावून बोल. कोर्ट बंद असल्यामुळे ओके ओके ओके. सलमान खानच्या घरी प्रोटेक्शन बस अजून काय बोलत तिला. सलमान खानच्या घरी आहे. अरे परेश डायरेक्ट तुला मुंबईला भेटायला मी येत आहे काय खरं धरू नको. ती पण माहित नव्हतं. ह्याचं काय खरं धरू नको. ठीक आहे बस. नमस्कार, मी विजय मोहिते. 11वी-12वी सदाशिवनगर कर्मवीरभाऊसाहेब पाटील विद्यालय सदाशिवनगर येथेच केली. त्यानंतर मी मुंबईला म्हणजे 2008 नंतर पास आउट झाल्यानंतर 12वी नंतर डिप्लोमा मुंबईमध्ये केला आणि त्यानंतर एका शाळेमध्ये नॉर्मल लेक्चरशिप म्हणजे कम्प्युटर लाईनमधूनच लेक्चरशिप करत होतो. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं. फायनान्शियल सपोर्ट नसल्यामुळे मी पार्ट टाइम त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि नंतर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BA कंप्लीट केली. BA कंप्लीट करत करत एक थोडासा लाईफमध्ये बरेच टर्निंग पॉईंट वेगवेगळे आले. त्यानंतर लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊनमध्ये ती शाळा वगैरे सर्व बंदच होतं. त्यामुळे मी लॉमध्ये ॲडमिशन घेतलं आणि LLB कंप्लीट केली. आणि विशेष म्हणजे मी लॉ कंप्लीट केल्यानंतर सुद्धा थोडंसं मनामध्ये ॲक्टिंगची वगैरे इच्छा होती माझ्या. त्यामुळे मी ॲक्टिंग फील्डकडे वळलो.
त्याच्यामध्ये मी छत्रपती संभाजी महाराजांच्या सिरियलमध्ये एक कॅरेक्टर रोल कंप्लीट केला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिरियलमध्ये सुद्धा मी एक कॅरेक्टर रोल कंप्लीट केला. 2 ते 3 हिंदी सिरियल आहेत, 4-5 शॉर्ट फिल्म आहेत, त्याच्यामध्ये काम केलं मी. आणि नंतर मला साऊथमधून एक कॉल होता, पण मी सेकंड लाटेमध्ये स्वतःच पॉझिटिव्ह होतो, त्यामुळे मला तिकडे जाता आलेलं नाही. आणि आता विशेष म्हणजे पुन्हा बोलवत आहेत, पण थोडंसं आता घरचे लग्नाच्या वगैरे पाठीमागे लागलेत, त्यामुळे काय मी त्या ठिकाणी जात नाही. आणि आता मी पण तिथंच आहे हैदराबाद मध्ये 3 महिन्यांनी. आणि त्यानंतर मी आता सध्या ठाण्यामध्ये फोटो घ्यायचा अजून. ठाण्यामध्ये मी राहतोय आणि कल्याण कोर्टमध्ये सध्या क्रिमिनल लॉयर म्हणून प्रॅक्टिस करतोय. 1-1.5 वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतोय. आणि ज्यावेळेस म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये ऋषीने वगैरे मेसेज दिला की आपल्याला सर्वांना एकत्र यायचंय, तर आमचे बालमित्र चेतन पालवे कॉल केला मी आणि म्हटलं काय नक्की खरं काय आहे का असंच चाललेलं आहे. तर तो म्हटला नाही आपल्याला यायचं आहे. आणि मग फिक्स झालं आणि शेवटी आपण इथं आलो. तर माझी पुन्हा एकदा सगळ्यांना माझी विनंती असेल की खरंच दरवर्षी वेळ काढून कोणताही एक दिवस जो तुम्हाला सर्वांना बरा पडेल किंवा योग्य असेल त्या दिवशी सांगा. आपण त्या दिवशी एकत्र येऊन पुन्हा हेच दिवस आठवू आणि मजा करू. धन्यवाद. ओके.